कृपेने भरत चाललाय। अजित पवारांच्या विधानावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। बीड जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेत असताना त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना समज देत असताना कोणीही पाया पडू नये असं सांगितलं। तसेच माझं आई वडिलांच्या आणि चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय आहे असेही विधान केले। या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बाबींबद्दलच्या चर्चांना तोंड फुटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबतचा प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली। काकांना आता मर्यादित ठेवलं। अजित पवारांच्या विधानावर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवार बरोबर म्हणाले, मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात। काकांना त्यांनी आशीर्वादापुरतंच त्यांनी मर्यादित ठेवलंय, हे तुम्ही लक्षात घ्या। बीडच्या प्रश्नावर बोलणार नाही। भाजपा आमदार सुरेश धस यांनी 2 दिवसांपूर्वी बिश्नोई गँगचा उल्लेख करत त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे सांगितले आहे। यावर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी स्पष्ट केली आहे। मी अशा कोणत्याही विधानावर प्रतिक्रिया देणार नाही। बीडमध्ये रोज नवीन विधाने केली जातात, पण माझ्याकरिता बीडचे प्रकरण महत्त्वाचे होते। त्यात CIDने योग्य तपास केला, आरोपपत्र दाखल केले आहे। आरोपपत्रानुसार आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, याकडे आमचं लक्ष आहे। याबरोबरच मराठी भाषेचा अवमान करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष सध्या आक्रमक झालेला आहे। यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मराठीचा आग्रह चुकीचा नाही। तो आग्रह कोणी धरत असेल तर तो योग्यच आहे, पण त्या आग्रहाकरिता जर कायदा हातात घेतला तर कायदेशीर कारवाई होईलच। दरम्यान लोकसभेत आज सादर केलेल्या वक्फ सुधारणा कायद्याचे यांनी समर्थन केले। हे विधेयक मंजूर होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केलाय। तसेच शिवसेना पक्षाची हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांच्या विचारांवर चालण्याची त्यांची तयारी असेल तर ते अजूनही वक्फ विधेयकाला पाठिंबा देतील। ज्या पक्षांचा विवेक शाबूत आहे ते लोक कधीही या विधेयकाचा विरोध करणार नाहीत असे ते म्हणाले। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।